राम हा शाकाहारी नव्हता, तो मांसाहारी होता। खीन दर्जाचा पक्षाचा लाचार असणारा नेता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी प्रभू श्रीरामांच्या विषयी केलेल्या वक्तव्यानंतर आता भाजपकडून जोरदार निषेध करण्यात येतोय। माझ्यासोबत भाजप नेते हेमंत रासने आहेत। हेमंत भाऊ, जितेंद्र आव्हाडांनी केलेल्या विधानावर आता भाजपनी निषेध व्यक्त करायला सुरुवात केली, काय भूमिका आहे? आज या संपूर्ण भारतवर्षातील सुवर्ण क्षण 22 जानेवारी रोजीला येतोय। 500 वर्षाच्या गुलामीचा असणारं प्रतीक हे रद्द होऊन त्या ठिकाणी एक भव्य रामाचं, आपल्या देशाच्या अस्मितेचं एक भव्य मंदिर उभं राहतंय। आज प्रत्येक ठिकाणी जिथं आपण राम करताना सुद्धा रामाचा उल्लेख करतो, अशा प्रभू रामाविषयी एक हीन दर्जाचा एका पक्षाचा लाचार असणारा नेता की ज्याचं नाव घेणं हे सुद्धा योग्य नाही आहे। आणि एका विशिष्ट पद्धतीने त्या ठिकाणी स्वतःचं महत्त्व वाढवण्याकरता काहीतरी चुकीची स्टेटमेंट करणं, ज्याला काही लॉजिक नाही असं बोलणं, आपण कोणाविषयी बोलतो ह्याचा भार न ठेवणं, असा जो व्यक्त केलेला आहे त्याच्याविषयी त्याची दखल घेणं सुद्धा सोयीचं नाही। पण ही पिल्लावळ योग्य वेळी ठेचण्याकरताच हे आंदोलन आम्ही केलेलं आहे। ह्या आंदोलनातनं आपण इशारा दिलेला आहे की अशा पद्धतीने आपल्या प्रभूविषयी, प्रभू रामाविषयी जो आपल्या श्रद्धेचा भाग आहे, हा राजकारणाचा भाग नाही आहे, हा आपल्या श्रद्धेचा भाग आहे। आता ह्याच्या पुढील काळात जो कोणी आपल्या श्रद्धेला तडा पोचवण्याचं काम करेल त्याला अशा स्वरूपात नाही, हे लोकशाही पद्धतीने झालं, परंतु ह्याच्यापेक्षा भयानक परिस्थितीने त्याला उत्तर दिलं जाईल, एवढंच या निमित्ताने सांगतो। पण आता यापुढे भाजपची आंदोलनाची भूमिका काय असणार आहे? भाजपचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी आता थेट आव्हान दिलं की जितेंद्र आव्हाडांना पुणे शहरात फिरू देणार नाही। पण आता भाजप महाराष्ट्रभरात काय आंदोलनाची भूमिका घेणार? आज ही जी भूमिका शहराच्या अध्यक्षांनी घेतलेली आहे त्याचं तंतोतंत पालन शहरातला प्रत्येक कार्यकर्ता करेल। धन्यवाद हेमंत भाऊ। हे होते हेमंत रासने यांनी जितेंद्र आव्हाड यांना आता भाजपकडून थेट आव्हान दिलं जात आहे की पुणे शहरात जितेंद्र आव्हाड यांना फिरू देणार नाही। त्यामुळे आगामी काळात आता जितेंद्र आव्हाड विरुद्ध भाजप हा संघर्ष पेटलेला पाहायला मिळणार आहे। कॅमेरामन रोहितसह मी प्रणव डमाले, फॉर द पीपल न्यूज, पुणे।